नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले SP प्रश्न संचमध्ये। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। काळा मनुका खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? या प्रश्नाचे पर्याय: 1 मधुमेह, 2 हृदय विकार, 3 कावीळ, 4 लठ्ठपणा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लठ्ठपणा हे योग्य उत्तर आहे। मशरूममध्ये कोणता पदार्थ मिसळला जातो? या प्रश्नाचे पर्याय: 1 ग्लुकोज, 2 कॉपर सल्फेट, 3 सामान्य मीठ, 4 टार्च। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सामान्य मीठ हे योग्य उत्तर आहे। कोणत्या भांड्यात पाणी पिल्याने राग कमी येतो? या प्रश्नाचे पर्याय: 1 तांबे, 2 स्टील, 3 सोने, 4 पितळ। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पितळ हे योग्य उत्तर आहे। शिळा भात खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? या प्रश्नाचे पर्याय: 1 शुगर, 2 कर्करोग, 3 स्टोन, 4 बद्धकोष्ठता। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बद्धकोष्ठता हे योग्य उत्तर आहे। पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते? या प्रश्नाचे पर्याय: 1 क्लोरीन, 2 तुरटी, 3 सोडा, 4 हळद। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्लोरीन हे योग्य उत्तर आहे। कोणत्या सस्तन प्राण्याला हवेत उडता येते? या प्रश्नाचे पर्याय: 1 पेंग्विन, 2 देवमासा, 3 वटवाघूळ, 4 कीटक। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वटवाघूळ हे योग्य उत्तर आहे। घरी कोणती वस्तू ठेवल्याने घरात लाल मुंग्या येत नाही? या प्रश्नाचे पर्याय: 1 मीठ, 2 मिरची, 3 लवंग, 4 लिंबू। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लवंग हे योग्य उत्तर आहे। संत्र्यामध्ये कोणते व्हिटॅमिन अधिक प्रमाणात असते? या प्रश्नाचे पर्याय: 1 व्हिटॅमिन ए, 2 व्हिटॅमिन सी, 3 व्हिटॅमिन डी, 4 व्हिटॅमिन ए। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व्हिटॅमिन सी हे योग्य उत्तर आहे। कोणते फळ पिकण्यास सुमारे 2 वर्षे लागतात? या प्रश्नाचे पर्याय: 1 किवी, 2 स्ट्रॉबेरी, 3 अननस, 4 ड्रॅगन फ्रूट। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अननस हे योग्य उत्तर आहे। केळीसोबत काय खाल्ल्याने माणूस मरू शकतो? या प्रश्नाचे पर्याय: 1 दूध, 2 दही, 3 अंडे, 4 मध। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अंडे हे योग्य उत्तर आहे। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।